तुमचे अडलेली सर्व कामं मार्गी लागतील. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पैसा व्यर्थ खर्च होत असेल आणि तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही खरमासातील काही खास उपाय करून पाहू शकता. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्त्व आहे. खरमास हा अशाच महिन्यांपैकी एक आहे. हा असा महिना आहे जो कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जात नाही. या महिन्यात सामान्यतः शुभ कार्ये वर्ज्य असतात. मित्रांनो, या महिन्यात लग्नासारखे शुभ कार्य देखील केले जात नाही आणि कोणतेही शुभ कार्य मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला खरमास म्हणतात. यावर्षी हा महिना डिसेंबर महिन्यात 16 तारखेपासून सुरू झालेला आहे. असे मानले जाते की या दिवशी काही उपाय केले तर तुमच्या जीवनात समृद्धीचा मार्ग उघडू शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पैशाशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात. तुळशीची पूजा. मित्रांनो, हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय स्थान आहे. तुळशीची नित्य पूजा करून तिला जल अर्पण केल्यास घरातील सुखसमृद्धी चांगली राहते. जर तुमच्या घरात पैशाशी संबंधित काही समस्या खूप दिवसांपासून असतील तर तुम्ही हे उपाय अवश्य करा. असे मानले जाते की तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि तिची पूजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व समस्या दूर करतात. भगवान विष्णूची पूजा. मित्रांनो, खरमासात सर्व शुभ कार्ये करण्यास मनाई आहे, परंतु या काळात केलेले उपासना पठण थेट देवापर्यंत पोहोचते. जर तुम्ही खरमासात भगवान विष्णूची नियमित पूजा करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की विष्णूची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात. कुंकुम मिसळलेले पाणी सूर्याला अर्पण करावे. मित्रांनो, सूर्याची उपासना करण्यासाठी खरमास विशेषतः शुभ मानले जाते. असे मानले जाते की जर तुम्ही या संपूर्ण महिन्यात सूर्याला जल अर्पण केले तर ते तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. जर तुमच्यावर मोठे कर्ज असेल तर सूर्याला पाणी देताना चिमूटभर कुंकुम आणि अक्षत घालून ते पाणी द्यावे. गरिबांना दान करा. मित्रांनो, दान करणे याला विशेष असे महत्त्व आहे. या महिन्यात केलेले दान शुभ फळ देते. या संपूर्ण महिन्यात जर तुम्ही गरजूंना उपयोगी वस्तू दिल्या आणि गरिबांना अन्नदान केले तर तुम्हाला विशेष फळ मिळेल. या महिन्यात दान केल्याचे फळ मोक्षाकडे घेऊन जाते. खरमासात उबदार कपडे, ब्लंकेट इत्यादी दान केल्यास ते विशेष फलदायी ठरू शकते. लक्ष्मीला सिंदूर अर्पण करा. मित्रांनो, जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा पैशाशी संबंधित एखादी मोठी समस्या असेल तर लक्ष्मीदेवीची खरमास पूजा करण्यासोबतच त्यांना सिंदूर अर्पण करा. तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. विशेषतः शुक्रवारी हा उपाय करून पहा. माता लक्ष्मीला सिंदूर लावल्यानंतर त्याचे तिलक कपाळावर लावावे. धार्मिक स्थळांना भेट द्या. मित्रांनो, जर तुम्ही खरमासमधील धार्मिक स्थळांना भेट देत असाल तर ते तुमच्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या महिन्यात एकदा तरी तीर्थक्षेत्राला भेट द्या आणि पवित्र नदीत स्नान करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. खरमास येथे सांगितलेले खास उपाय करून पाहिल्यास तुमचे सर्व अडथळे दूर होऊ शकतात आणि पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.